विचार मांडले नव्हते। त्यांचा वारसा सांगत असताना कुठेही कमी पडणार नाही। स्मारकाच्या आड जर कोणी आले तर त्यांची गैर केली जाणार नाही, असा गर्भित इशारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे। पाहुयात ते काय म्हणाले। खऱ्या अर्थाने पेढा का भरवला थोरात साहेबांना, त्याचं कारण म्हणजे केवळ निस्वार्थीपणे फक्त महाराजांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचं अत्यंत संपूर्ण श्रद्धा असल्यामुळं त्यावेळेस त्यांना विनंती केली की इथं 8 रस्ते एका ठिकाणी येतात, तर आपण हे करावं, न फायदा न तोटा या हिशोबाने थोरात साहेबांनी हे काम केलं। आणि त्यात खऱ्या अर्थाने ते आपण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, फेदर इन द हॅट, म्हणजे हे आर्किटेक्ट स्वाती पाटील, त्यांचे यजमान, या सगळ्यांनी आज संपूर्ण केलं। अनेकांच्या मनात शंका कुशंका होत्या की होणार नाही होणार, कधी होणार, पण एक सांगतो, ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे जे बोलले त्यांच्या नरड्यात
स्वतःचेच बोटं जाणार. असं सुंदर स्मारक एवढं होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर ही काय सातारा महापालिका नाही, नगरपालिका आहे. ह्या नगरपालिकेच्या हद्दीत एवढे मोठे कामं जे चालू आहेत त्याचा संपूर्ण श्रेय त्या संबंधित लोकांना आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठंतरी घुसपूट काढायची म्हणून मग ती भिंत पाडली, तर मग संभाजी ब्रिगेड, मग छावा संघटना आहे. ते मी त्यांना एकच सांगतो, फक्त हे जे चित्र आहे हे बघा. ज्यावेळेस होईल असंच होणार आहे. आणि ह्या पुतळ्याची माझ्या म्हणजे आर्किटेक्ट स्वातींच्या, थोरे साहेबांच्या आणि या सगळ्यांच्या संगलमताने